जय महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणाला हादरवणारी एक मोठी बातमी समोर येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 तुकडे होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून शिवसेना आपल्या ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत। आता पुढील काही दिवसात नेमकं काय घडणार, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, चला पुढील 2 मिनिटात जाणून घेऊया। या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या या महत्त्वाच्या घडामोडी। एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वासाठी आगामी 6 महिने अत्यंत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बदलणारी राजकीय समीकरणे, भाजपची पुढील रणनीती आणि उद्धव ठाकरे यांची वाढती आक्रमक भूमिका यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं काय घडतंय? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फूट पडणार का? जर पडलीच तर कोणते नेते कोणत्या गटात जाण्याची शक्यता आहे आणि या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांना व आंदोलनांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वापुढे नवी राजकीय आव्हाने उभी राहिली असून पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचा प्रभाव आजही कायम असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। शिवसेनेचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासारखा भावनिक जन आधार आणि दीर्घकाळ संघटनेशी जोडलेले निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे वळल्याचं स्पष्ट चित्र अद्याप दिसत नाही। राजकीय निरीक्षकांच्या मते सत्तेच्या समीकरणामुळे काही नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटासोबत गेले असले तरी राज्यभरातील जन आधाराचं चित्र अजूनही मिश्र स्वरूपाचं आहे। त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाची तुलना सातत्याने होताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्यासाठी पुढील 6 ते 8 महिने अत्यंत निर्णायक ठरू शकतात। बदलणारी राजकीय समीकरणे, भाजपची भूमिका आणि उद्धव ठाकरे यांची रणनीती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या सर्वांचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, या संपूर्ण राजकीय घडामोडी समजून घेण्यासाठी 3 महत्त्वाचे पैलू समजून घेणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची क्षमता, भाजपची राजकीय रणनीती आणि 2022च्या बंडाची पार्श्वभूमी। एकनाथ शिंदे हे निसंशयपणे शिवसेनेतून घडलेले अनुभवी नेते आहेत। आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी मोठा अनुभव मिळवला आहे। मात्र संपूर्ण राजकीय पक्षाचे नेतृत्व करणं आणि राज्यभर मजबूत संघटना उभी करणं ही वेगळीच जबाबदारी असते। राजकीय विश्लेषकांच्या मते या बाबतीत त्यांच्या समोर अजूनही अनेक आव्हानं आहेत। 2022 मधील बंड यशस्वी होण्यासाठी भाजपच्या राजकीय पाठिंब्याची महत्त्वाची भूमिका होती, अशी चर्चा अनेकदा होत असते। त्यानंतरही शिंदे गटाची स्वतंत्र राजकीय ताकद किती आहे यावर सातत्याने चर्चा सुरू आहे। दुसरीकडे भाजपही आपली दीर्घकालीन राजकीय रणनीती लक्षात घेऊन निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे। काही विश्लेषकांच्या मते शिंदे गट खूप मोठा झाल्यास स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मतदारसंघ, नेतृत्व आणि राजकीय वर्चस्वावरून स्पर्धा वाढू शकते। पूर्वी भाजप शिवसेना युतीच्या काळातही अशा प्रकारच्या स्थानिक राजकीय संघर्षाची उदाहरणे पाहायला मिळाली होती। त्यामुळे आगामी काळात या समीकरणांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींविषयी विविध चर्चा सुरू आहे। त्यामध्ये शिंदे गटातील अंतर्गत अस्वस्थता, भाजपची आगामी रणनीती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाभोवती निर्माण होत असलेल्या राजकीय वातावरणाचीही चर्चा होत आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की 2022 नंतर खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या पक्षांतरामुळे निर्माण झालेला संघर्ष अद्याप पूर्णपणे संपलेला नाही। उलट या घटनांमुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मात्र याचं खरं प्रतिबिंब आगामी निवडणुकांमध्येच दिसून येईल। दुसरीकडे भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मोठं लक्ष ठेवल्याची चर्चा सुरू आहे। अशा परिस्थितीत मित्रपक्षांसोबत जागा वाटप, स्थानिक नेत्यांमधील स्पर्धा आणि संघटनात्मक गणित ही महत्त्वाची ठरणार आहेत। शिंदे गटातील अनेक आमदारांचा पहिला कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांच्या समोर पुन्हा जनतेचा कौल मिळवण्याचं आव्हान असेल। मात्र ते पुन्हा निवडून येण्याची क्षमता 0% असल्याचा कोणताही अधिकृत किंवा तथ्याधारित निष्कर्ष उपलब्ध नाही। प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती, उमेदवाराची कामगिरी आणि त्यावेळचं राजकीय वातावरण यावर निकाल अवलंबून असेल। यामुळे
पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक भास्कर जोशी यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते येत्या 3 ते 6 महिन्यांमध्ये विशेषतः दिवाळीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडू शकते. या दाव्यानुसार निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या काही आमदारांचा गट भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबईसारख्या भागात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी भाजप काही प्रभावी चेहऱ्यांना आपल्या पक्षात सामावून घेऊ शकतो, अशी ही चर्चा आहे. तसेच काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे परतू शकतात, तर काही जण स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. उर्वरित आमदार मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच कायम राहतील, असा हा विश्लेषणाचा दावा आहे. मात्र हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की सर्व दावे आणि अंदाज आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी झालेली नाही. प्रत्यक्षात पुढील काही महिन्यात राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जातात हेच निर्णायक ठरणार आहे. एकूणच आगामी काही महिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी तसेच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक ठरू शकतात. मित्रांनो, भास्कर जोशी यांनी केलेल्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिने मोठ्या घडामोडी घडतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खरंच मोठी फूट पडेल का, की केवळ राजकीय अंदाज आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.